पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। परद्रव्य परनारीचा अभिलाष तेथून या रास सर्व भाग्या। घटिका दिवस मास वर्ष लागती 3 बांधले पतन गाठोडीस। पुढे घात त्याचा रोकडा शकून पुढे करी गुण निश्चयशी। घटिका दिवस मास वर्ष लागती 3 बांधले पतन गाठोडीस। तुका म्हणे एका थडता थवड, तुका म्हणे एका थडता थवड, काळ लागे नाड परिखरा। घटिका दिवस मास वर्ष लागती 3 बांधले पतन गाठोडीस। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि उपदेश्वर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात, परद्रव्य परनारीचा अभिलाष तेथून या रास सर्व भाग्या। परद्रव्य परनारीचा अभिलाष तेथून या रास सर्व भाग्या। महाराज म्हणतात, तुम्ही परद्रव्य परनारीचा अभिलाष केला तर तिथून पुढं तुमच्या भाग्याचा ऱ्हास होतो। अर्थात तुमच्या नशिबाला उतरती कळा लागते, तुम्हाला दारिद्र्य येतं आणि तुम्ही भिकाला लागता। परद्रव्य म्हणजे दुसऱ्याचा पैसा लबाडीने भ्रष्टाचारानं लुटणे, आणि परस्त्री म्हणजे व्यभिचार करणे। परद्रव्य परनारीचा अभिलाष, अभिलाष म्हणजे इच्छा। परद्रव्य परनारीचा अभिलाष म्हणजे दुसऱ्याचा पैसा लबाडीने लुटणे आणि परस्त्री भोगणे, याला म्हणतात परद्रव्य परनारीचा अभिलाष। आणि जर तुम्ही परद्रव्य परनारीचा अभिलाष केला, अर्थात दुसऱ्याचं धन लबाडीने लुटलं, दुसऱ्याचं धन लबाडीने लुटलं आणि परस्त्री भोगली, तर तुमच्या भाग्याचा ऱ्हास होईल, तुमच्या नशिबाला उतरती कळा लागेल, तुम्हाला दारिद्र्य अर्थात दलिंद्री येईल, तुम्ही भिकाला लागाल। परद्रव्य परनारीचा अभिलाष तेथून या ऱ्हास सर्व भाग्या। गतजन्मातील पुण्याईने तुम्हाला या जन्मात भाग्य लाभतं। तुम्ही गतजन्मात अर्थात मागच्या जन्मात जशी जशी कर्म केली आहेत किंवा जसं जसं पाप पुण्य केले, त्या पाप पुण्याची बेरीज म्हणजे संचित, आणि त्या संचिताचा या जन्मात दिलेला फळभोग, हे भाग्य असतं, हे नशीब असतं, हे प्रारब्ध असतं। श्री संत विसोबा खेचर लिहित आहेत की जैसे असेल आचरण, घडले असेल पाप पुण्य, तैसे सानुकूल होतील कर्म, मान अपमान जन करीती। गतजन्मातील पाप पुण्याची बेरीज म्हणजे संचित, आणि त्या संचिताचा या जन्मात दिलेला भोग म्हणजे प्रारब्ध, म्हणजेच नशीब, म्हणजेच भाग्य। आणि म्हणून तुम्हाला श्रीमंती जी लाभते ती भाग्यानेच लाभते। नडबारा साक्ष देत आहेत की भाग्य तेत विलासू, सुख तेते उल्हासू, हे असो तेत प्रकाशू, जेत सूर्य। भाग्य तेत विलासू,
जिथं सूर्य आहे तिथे प्रकाश असतो, जिथे सुख आहे तिथे उल्हास असतो, आणि जिथं भाग्य आहे तिथं विलास असतो, अर्थात सुख असतं. भाग्य तेथ विलास हा सिद्धांत आहे. जिथं भाग्य आहे तिथं विलास आहे, अर्थात श्रीमंती आहे. तात्पर्य तुम्हाला श्रीमंती ही नशिबानच, भाग्यानंच लाभते. तुम्ही जन्माला येताना श्रीमंत होण्याचं भाग्य घेऊन येता. श्रीमंती भाग्यानं लाभते. अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधीनं. अन्न, मान आणि धन या तिन्ही गोष्टी नशिबाने घ्याव्या लागतात. श्रीमंती नशिबाने घ्यावी लागते. मान सन्मान नशिबाने घ्यावं लागतं. नशिबात असेल तरच मिळतं, अन्यथा नाही. भाग्याचे निभडसे उद्यमाचे निमिषे, समृद्धी जात अपैसे घररिगे. तुमच्या भाग्यात असेल तर श्रीमंती घराचे कुलप तोडून तुमच्या घरात प्रवेश करतो. भाग्याचे निभडसे उद्यमाचे निमिषे, समृद्धी जात अपैसे घररिगे. उद्योगधंदा निमित्त मात्र असतो. मिस म्हणजे निमित्त. उद्यमाचे निमिषे, मिस म्हणजे निमित्त. तुकोबाराय बोलले की व्यवसाय निमित्त फळ देतसे संचित. व्यवसाय धंदा हा निमित्त मात्र आहे, फळ देणारा संचित नसीब आहे. तेच ज्ञानोबा म्हणतात की भाग्याचे निभडसे उद्यमाचे निमिषे, समृद्धी जात अपैसे घररिगे. उद्योगधंदा हा निमित्त मात्र आहे, फळ देणारा भाग्य संचित आहे. नशिबात असेल, भाग्यात असेल तर श्रीमंती घराचे कडी कुलप तोडून घरात प्रवेश करते. श्रीमंती भाग्यात असावी लागते. श्रीमंती भाग्यानंच लाभते हा सिद्धांत आहे. भाग्य तेथ विलास, भाग्य तेथ विलास ज्ञानोबा आहे. गतजन्मातील पुण्याने तुम्ही या जन्मात भाग्य घेऊन आलात. या भाग्याने तुम्हाला श्रीमंती लाभली आहे. परंतु या श्रीमंतीला तुम्ही जर या जन्मात धर्माची अर्थात नीतीची संगती दिली तर ही श्रीमंती हे नशीब बळावतं आणि टिकतं. माझं वाक्य नीट आहे का? गतजन्मातील पुण्याने तुम्हाला या जन्मात भाग्य लागले. गतजन्मातील पुण्याने तुम्हाला या जन्मात भाग्य लाभले. या भाग्याने तुम्ही श्रीमंत झालात. पण या श्रीमंतीला तुम्ही या जन्मातील नीती आणि धर्माची संगती दिली तर हे भाग्य ही श्रीमंती बळावते आणि टिकते. परंतु तुम्ही जर या भाग्याला, या श्रीमंतीला अनीती किंवा अधर्माची संगती दिली तर नशीब तुमच्यावर रुजतं आणि नशिबाला उतरती कळा लागते. कशी की पुनवेकडून अमावस्येकडे जाणारा चंद्र जसा कलेकलेने कमी होतो आणि अमावस्याला पूर्णतः संपतो, तसं त्या चंद्रासारखं तुमचं नशीब क्षीण होतं. नशिबाला उतरती कळा लागते. नशीब हळूहळू संपत जातं आणि शेवटी कायमचं संपतं आणि तुम्ही भिकायला लागता. ज्ञानोबा लिहित आहेत की अदृष्ट झाली उदासू, पालटे श्रीमंताचा विलासू, पुनवे पाठी शीतांशू पालटे जैसा. अदृष्ट झाली उदासू, पालटे श्रीमंताचा विलासू, पुनवे पाठी शीतांशू पालटे जैसा. पौर्णिमेकडून अमावस्येकडे चंद्र चाललाय, कलेकलेने कमी होतो, अमावस्येला पूर्ण संपतो. तसं तुम्ही या जन्मात अधर्माने वागता, अनितीने वागता तर तुमचं नशीब तुमच्यावर रुजतं. गेल्या जन्मात तुम्ही पुण्य केले, त्याच्या वेळेवर या जन्मात भाग्य लाभले. या भाग्याने श्रीमंती लाभली. पण या श्रीमंतीला, या भाग्याला अनितीची, अधर्माची जोड देतात. या जन्मात नशीब तुमच्यावर रुजतं. नशिबाला उतरती कळा लागते. आणि जसा तो पुण्यकडून अमावस्येकडे जाणार चंद्र कलेकलेने संपला तसं नशीबही संपतं. तुम्ही भिकायला लागता, तुम्हाला दारिद्र्य येतं. अदृष्ट झाली अवदासू, पालटे श्रीमंताचा विलासू, पुनवे पाठी शीतांशू पालटे जैसा. एक महान सिद्धांत मांडला ज्ञानोबारांनी या ओवीतून. अदृष्ट झाली अवदासू, पालटे श्रीमंताचा विलासू, पुनवे पाठी शीतांशू पालटे जैसा. पुनवेकडून अमावस्येकडे जाणार चंद्र कलेकलेने कमी होतो, अमावस्येला पूर्ण संपतो.
तसं तुम्ही या जन्मात श्रीमंत आहात, पण या श्रीमंतीला जर अधर्माची अनितीची जोड दिली तर नशीब तुमच्यावर रुजतं, थोडं थोडं नशीब कमी होत जातं आणि शेवटी एक ना एक दिवस ते पूर्ण संपतं आणि तुम्ही भिकायला लागता. तुम्हाला दारिद्र्य येतं, तुम्हाला दलिंद्री येते. नाथ महाराजही लिहित आहेत, अधर्मे अद्रष्ट झाले क्षीण, विपरीत भासे देहीचे चिन्ह. अधर्मे अद्रष्ट झाले क्षीण, अद्रष्ट म्हणजे नशीब, क्षीण म्हणजे त्याचा ऱ्हास होणे, क्षीण म्हणजे ऱ्हास होणे, अद्रष्ट म्हणजे नशीब. मग काय होतं? अधर्मे अद्रष्ट झाले क्षीण. तुम्ही अधर्मानं वागतायत, नशीब क्षीण होतं, अर्थात नशिबाचा ऱ्हास होतो, नशिबाला उतरती कळा लागते. नशिबाला उतरती कळा लागते का? तर तुम्ही अधर्मानं वागताय. आणि म्हणून मुद्दा लक्षात घ्या की गत जन्मातले तुम्ही पुण्यवान आहात, पुण्याच्या बळावर या जन्मात भाग्य लाभले आणि या भाग्यानं तुम्हाला या जन्मात श्रीमंती लाभली. पण या भाग्याला, या श्रीमंतीला या जन्मातल्या नीतीची, धर्माची संगती दिली तर ती श्रीमंती ते भाग्य बळावतं आणि टिकतं. पण या श्रीमंतीला, या भाग्याला जर तुम्ही अनितीची, अधर्माची जोड दिली तर हे भाग्य, हे नशीब तुमच्यावर रुजतं, नशिबाला उतरती कळायला लागते आणि एक ना एक दिवस तुम्ही भिकायला लागता. तुम्हाला दारिद्र्य येतं, तुम्ही दलिंदर होता, तुम्हाला दलिंद्री येते. हा शास्त्र सिद्धांत आहे. आणि मग या जन्मात तुम्ही लबाडीने वागता, भ्रष्टाचार करता, अधर्मानं वागता, परद्रव्य परनारीचा अभिलाष करता, ते सगळे अधर्म आहेत. परद्रव्य परनारीचा अभिलाष करणं हा अधर्म आहे. ज्ञानोबा तुकोबारांनी जागोजाग आम्हाला बजावलंय, परस्त्रीपासून दूर राहा, पराया नारी आम्हा रखमाई समान, वमनाहुनी धन नीच मानी. दुसऱ्याचं धन उलटीपेक्षा जास्त तुच्छ माना आणि परस्त्रीला साक्षात रुक्मिणी माता समजा. पराया नारी आम्हा रखमाई समान, वमनाहुनी धन नीच मानी. तुकोबाराय म्हणतात की परस्त्रीपासून दूर राहा, दुसऱ्याच्या धनापासून दूर राहा. आणि तुम्ही जर दुसऱ्याचं धन लबाडीनं लुटलं आणि परस्त्री भोगली तर हा एक फार मोठा अधर्म आहे आणि अधर्मानं भाग्याचा ऱ्हास होतो. मी बोललो, नाथ महाराज लिहित आहेत की अधर्मे अद्रष्ट झाले क्षीण. अधर्मानं नशीब क्षीण होतं, नशिबाला उतरती कळा लागते. आणि म्हणून परद्रव्य परनारीचा अभिलाष करणं हा एक फार मोठा अधर्म आहे आणि अधर्मानं नशिबाला उतरती कळा लागते. नशीब तुमच्यावर रुजतं आणि नशीब एक दिवस संपतं आणि तुम्हाला भिकायला लावतं. आणि म्हणून अभंगाच्या पहिल्या शरणात तुकोबाराय लिहितात की परद्रव्य परनारीचा अभिलाष, येथून या ऱ्हास सर्व भाग्य. परद्रव्य परनारीचा अभिलाष, येथून या ऱ्हास सर्व भाग्य. तुम्ही परद्रव्य परनारीचा अभिलाष कराल तर तुमच्या भाग्याचा ऱ्हास होईल, अर्थात तुमच्या नशिबाला उतरती कळा लागेल आणि एक ना एक दिवस तुम्ही भिकारी बनाल. परद्रव्य परनारीपासून सदैव दूर राहा. परद्रव्य परनारीचा अभिलाष करणे हा फार मोठा अधर्म आहे, हे फार मोठं पाप आहे. तुम्ही थोडंसं एक आपलं बालपण आठवा. आज तुम्ही, आम्ही एक 60च्या घरातली माणसं आहेत, प्लस मायनस 60च्या. तर बालपण आठवा, एक थोडंसं 40-50 वर्ष मागे जा. 40-50 वर्ष मागे जा. अशी काय माणसं होती, जागीरदार, जमीनदार, 100-100 एकर जमीन, 10-10 बैलाचा बारदाना, 5-50ची छोटी मोठी जनावरं. या जमीनदाराची, जागीरदाराची जनावरं सुटली तर अर्धा तास रोड क्रॉस करता येत नव्हता, एवढी जनावरं.
ती वासरं वाघारं म्हशी गाई बैल गाड्या घोड्या मोठमोठी माणसं होती मोठमोठी. पण या लोकांनी परद्रव्य परनारीचा अभिलाष केला. परद्रव्य परनारीचा अभिलाष हा अधर्म, हे पाप आहे. पाप तया नाव परदारा गमन, पाप ते परधन अपहार. तुकोबर आहे. पाप तया नाव परदारा गमन, पाप ते परधन अपहार. दुसऱ्याचं धन लबाडीने लुटणं पाप आहे. परस्त्री भोगणं पाप आहे. पाप तया नाव परदारा गमन, पाप ते परधन अपहार. बराय लिहित आहेत. परदारा अधिक पडे विरुद्ध ऐसे नावडे, परी शिळीची नितोंडे सेंगचरी. परदारा अधिक पडे विरुद्ध ऐसे नावडे, परी शिळीची नितोंडे सेंगचरी. परस्त्री भोगू नये हे शास्त्र विरुद्ध आहे. परस्त्री भोगू नये. पण माणसं अशी वागतात म्हणले की शिळी जसा कोणत्याही झाडाचा पाला खाते तसे याला कोणाचीही स्त्री चालते. शिळी चिनी तोंडे सैंगचरी. शिळी जशी कोणत्याही झाडाचा पाला खाते तसे याला कोणाची स्त्री चालते. परस्त्री भोगणं पाप आहे. परस्त्री भोगली आणि दुसऱ्याचं धन भ्रष्टाचारानं लबाडीनं लुटलं तर नशीब तुमच्या रुजतं. नशिबाला उतरती कळा लागते आणि एक ना एक दिवस तुम्ही जरूर भिकायला लागता. का तर परद्रव्य परनारीचा अभिलाष करणे हा अधर्म आहे. आणि अधर्मामुळं नशीब क्षीण होतं, नशिबाचा ऱ्हास होतो, नशिबाला उतरती कळा लागते आणि तुम्ही भिकायला लागता. अधर्मे अद्रष्ट झाले क्षीण, विपरीत भासे देहीचे चिन्ह. नाथ महाराज. परद्रव्य परनारीचा अभिलाष करणे अधर्म आहे. अधर्मानं नशीब क्षीण होतं, नशिबाला उतरती कळा लागते आणि तुम्ही जरूर एक ना एक दिवस भिकायला लागता. आणि म्हणून मी बोललो की 50 वर्ष मागे जा. गंज श्रीमंत माणसं होते, जमीनदार जहागीरदार. 10 बैलाचा बारदाना, 5 आवतं शेतात चालायची, 2 4 गडी कामावर, मजूर रोजंदार, 100 एकर जमीन, गाड्या घोड्या जनावरं, गच्च भरलेला कोठा. एवढी श्रीमंत माणसं, एवढी जमीनदार माणसं, पण अधर्मानं वागली. त्यांनी परद्रव्य परनारीचा अभिलाष केला. दुसऱ्याचं धन लबाडीने लुटलं. एका धोत्राच्या पानावर, एका ज्वारीच्या पोत्यावर व्याजाचं व्याज करून गोरगरिबाच्या जमिनी हडपल्या. कोणी सोनं ठेवायला दिलं, सोनंच हाणलं. यांनी परद्रव्याचा अभिलाष केला. दुसऱ्याचं धन लबाडीने लुटलं. व्याजाचं व्याज करून जमिनी हडपल्या. दुसऱ्याचं धन लबाडीने लुटलं आणि परस्त्रीही भोगली. आणि म्हणून या जहागीरदार जमीनदार लोकांनी परद्रव्य परनारीचा अभिलाष केल्यामुळं, दुसऱ्याचं धन लबाडीने लुटलं आणि परस्त्री भोगल्यामुळं नशीब यांच्यावर एवढं रुसलं. का तर परद्रव्य परनारीचा अभिलाष हा अधर्म आहे. त्यांनी अधर्म केला. परस्त्री भोगून आणि दुसऱ्याचं धन लबाडीने लुटून अधर्म केला. त्यामुळे नशीब यांच्यावर एवढं रुसलं. आज ते एवढे कंगाल झाले, ते मेले तर त्यांना पुरायला स्वतःच्या मालकीची जमीन शिल्लक राहिली नाही. एवढे ते भिकायला लागले. याला ज्ञानोबा म्हणतात की अद्रष्ट झाली उदासू, पालटे श्रीमंताचा विलासू, पुनवे पाठी शीतांशू पालटे जैसा. अद्रष्ट झाली उदासू, पालटे श्रीमंताचा विलासू. श्रीमंताचा विलास पालटतो, श्रीमंताला गरिबी येते. कधी? अद्रष्ट झाली उदासू, अर्थात नशीब तुमच्यावर रुसल्यावर. तुम्ही परद्रव्य परनारीचा अभिलाष केलाय, परस्त्री भोगली, दुसऱ्याचं धन लबाडीने लुटलंय, नशीब रुसतं. का तर परद्रव्य परनारीचा अभिलाष हा अधर्म आहे. त्यामुळे नशीब रुसतं, नशिबाला उतरती कळा लागते
आणि एक ना एक दिवस तुम्हाला दारिद्र्य येतं, दलिंद्री येते, तुम्ही भिकायला लागता. आणि म्हणून तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात आम्हाला सावध करतायत की परद्रव्य परनारीचा अभिलाष, इथून या रास सर्व भाग्य, इथून या रास सर्व भाग्य. तुमच्या भाग्याचा रास होतोच, भाग्याचा रास होतोच. दुसऱ्याचा पैसा लबाडीने लुटून घरात आणलाय, दुसऱ्याचा पैसा लबाडीने भ्रष्टाचाराने घरात लुटून आणण्याची घडीभर मजा वाटते. पण हा लबाडीचा पैसा टिकतो का? आजच्या अभंगात, आजच्या कीर्तनात एकच मुद्दा आहे, परद्रव्य परनारीचा अभिलाष, इथून या रास सर्व भाग्य. अर्थात दुसऱ्याचा पैसा लबाडीने घरात आणला आणि दुसऱ्याची बाई भोगली, तो तुमच्या नशिबाचा रास होतो, नशिबाला उतरती कळायला लागते, तुम्ही भिकायला लागता. हाच मुद्दा आहे अभंगाचा. मग तुम्ही दुसऱ्याचा पैसा भ्रष्टाचाराने लबाडीने घरात आणता, मग तुम्ही कशा प्रकारे भिकायला लागता? तुकोबारायचा काय शब्द आहे? परद्रव्य परनारीचा अभिलाष, इथून या रास सर्व भाग्य. तुम्ही परस्त्री भोगली, दुसऱ्याचं धन लबाडीने लुटले, घरात आणले. महाराज म्हणतात एक ना एक दिवस तुमच्या भाग्याचा रास होतो, तुम्ही भिकायला लागता. मग तुम्ही भिकायला कशा प्रकारे लागता? भ्रष्टाचार करून, लबाडी करून पैसा घरात आणलाय, भ्रष्टाचारानं लबाडीने घरात पैसा आणलाय, मग तुम्ही भिकायला कसे लागता? तुम्हाला दलिंद्री कशी येते? याचं उत्तर नाथ महाराज भागवतात देतात. आणि महाराज लिहित आहेत, दायाद चोर राजा आगी, अधर्मे रोग संचरे अंगी, हे 5 जण 5 विभागी, द्रव्यनाशा लागी पावत. ओवे नीट ऐका. दायाद चोर राजा आगी, अधर्मे रोग संचरे अंगी, हे 5 जण 5 विभागी, द्रव्यनाशा लागी पावती. लक्ष्मीने शपथ खाल्ली आहे, मी थांबेल तर माझा नवरा भगवान श्रीकृष्ण याच्या बाजूला इतरत्र कुठेही थांबणार नाही. दरबारा लिहित आहे, तैसे सकळ पुरुषार्थ जेने स्वामी का सनाथ, तो श्रीकृष्ण राव जेथ तेथ लक्ष्मी, तो श्रीकृष्ण राव जेथ तेथ लक्ष्मी. जिथे कृष्ण उभा आहे तिथेच लक्ष्मी उभी आहे. लक्ष्मी कृष्णापाशी उभी आहे, मग कृष्ण कुठं उभा आहे? तर कृष्ण 2 गोष्टीपाशी उभा आहे, एक नीती आणि दुसरी भक्ती. माझे भक्त गाती जिथे नारदा, मी उभा तिथे. एक वेळी मी वैकुंठी नसे, भानुबिंबी न दिसे, वरी योगियांची मानसे उमरडून जाय, परी तयापाशी पांडवा, मी हरपला गिवंसावा, जेत नाम घोषू बरवा, करीती ते माझा. देव अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तुला कधी वाटलं देवाला शोधावं, देव हरपलाय, तर तुला मी माझा एक कायमचा पत्ता सांगतो. एक वेळेस मी वैकुंठात नसेल, योग्याच्या ध्यानात नसेल, सूर्याच्या तेजात नसेल, पण तिथं मात्र जरूर असेल की जिथं माझं जय जय राम कृष्ण हरी भजन चाललंय. परी तयापाशी पांडवा, मी हरपला गिवंसावा, जेत नाम घोषू बरवा, करीती ते माझा. तात्पर्य देव आपल्या नावापाशी उभा असतो. देव नीतीपाशी उभा आहे, देव भक्तीपाशी उभा आहे. निजल्याने गाता उभा नारायण, बैसून कीर्तन करिता डोले. तुम्ही पडल्या पडल्या रामकृष्ण हरी म्हणतायत, देव बाजूला उभा असतो. आता उठून बसले आणि रामकृष्ण हरी म्हणतायत, देव बाजूला नाचत असतो, डोलत असतो. तात्पर्य देव आपल्या नावापाशी उभा असतो. देव नीती आणि भक्तीपाशी उभा आहे आणि देवापाशी लक्ष्मी उभी आहे. हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. जीवनात लक्ष्मी यावी, जीवनात पैसा यावा आणि स्थिरावा, तर तुम्ही गर्भश्रीमंत. जीवनात पैसा आला आणि स्थिरावला नाही, काय उपयोगी? पन्हाळातून आला आणि मुरीतून गेलं. पैसा लक्ष्मी जीवनात यावी आणि स्थिरावी. मग लक्ष्मी कुठे स्थिरावते? लक्ष्मीने शब्द दिलाय काय? हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. पैसा अर्थात लक्ष्मी कुठं स्थिरावते? मुकुंद कृष्णापाशी. आणि मुकुंद कृष्ण कुठं स्थिरावतो? नीती आणि भक्तीपाशी. मग ज्याच्या जीवनात नीती आणि भक्ती आहे त्या घरात गुप्त रूपाने कृष्णाचा वास आहे. आणि जिथं कृष्णाचा वास आहे तिथे लक्ष्मी स्वतःहून येते आणि कृष्णाच्या बाजूला उभी राहते आणि स्थिरावते. पण घर लबाडाचं आहे, लबाड मनुष्य, भ्रष्टाचारी आहे, करप्ट आहे. लबाडीने भ्रष्टाचाराने पैसा आणलाय
लक्ष्मी आबोले, तिला हात नाही पाय नाही, बॅगेत घातली, पैसा बॅगेत घातला, आणलाय. मग घरी आणल्यानंतर हा पैसा अर्थात लक्ष्मी साऱ्या घराचा डोंडाळा घेते आणि ती पहिली शोधते की या घरात माझा नवरा कृष्ण कुठं वास करतो का. ती सारं घर डोंडाळते, पण तिला घरात कुठं कृष्ण दिसत नाही. का तर घर लबाडाचं आहे, लबाड आहे, जीवनात नीती नाही, भक्ती नाही, म्हणून तिथं कृष्ण नाही. मग कृष्ण नाही आणि मला तर आणलं आहे, आणि लक्ष्मी तर शपथ खाल्ली की थांबेल तर कृष्णापाशी, इतर तर कुठं नाही. मग या लबाडाच्या घरात तर कृष्ण नाही, मग मला निघून जायचं. कसं जायचं? ही लक्ष्मी त्या माणसाच्या जीवनात 5 शत्रू सोडते. त्या लबाड माणसाच्या जीवनात 5 शत्रू सोडते लक्ष्मी, आणि ते शत्रू आहेत दायाद, चोर, राजा आगी, अधर्मे रोग संचरे अंगी, हे 5 जण 5 विभागी, द्रव्यनाशा लागी पावती. नाथ महाराज, दायाद हा पहिला शत्रू आहे तुमच्या धनाचा नाश करण्यासाठी. दायाद या शब्दाचे 2 अर्थ होतात. एक, भाऊबंद तुमच्या वाईटावर टपणे म्हणजे दायाद, आणि तुमची अवलाद नालायक वागणे याला दायाद म्हणतात. दायाद शब्दाचे 2 अर्थ. पहिला अर्थ, तुमचे भाऊबंद वाईटावर टपणे म्हणजे दायाद, आणि तुमची अवलाद नालायकसारखं वागणं म्हणजे दायादच. लबाडीने भ्रष्टाचाराने घरात पैसा आणला तर तुमचे भाऊबंद तुमचे दुश्मन बनतात. तुमचे भाऊबंद तुमचे दुश्मन बनतात, भाऊबंद तुमच्या वाईटावर टाकतात. ज्या घरात लबाडीने पैसा येतो, भ्रष्टाचाराने पैसा येतो, एक ना एक दिवस त्या घरात भावाभावात यादवी माजते, काठ्या कोरड्या होतात, डोके फोडतात एकमेकाची, भांडण तंटा होतो, पैसा वाटून घेतात, आणि भाऊबंद तो पैसा वाममार्गात खर्च करतात आणि तुम्हाला भिकायला लावतात. ओके, हा झाला पहिला दायाद. आणि दुसरा दायाद, लक्ष्मी तुमच्या अवलादीला दुर्बुद्धी फोडते, बाई बाटली ताटली अशा वाईट मार्गाला झुकवते, पैसा खर्च करायला लावते आणि निघून जाते. बापाचं सगळ्यात मोठं भाग्य आणि सगळ्यात मोठं सुख असते सद्गुणी अवलाद. पोटी सद्गुणी अवलाद येणं हे बापाची सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. खिशात 10 रुपये पण अवलाद सद्गुणी आहे. खिशात 10 रुपये अवलाद सद्गुणी आहे, त्याच्यासारखा श्रीमंत बाप तोच. घरात कोट्यावधी रुपये पण अवलाद नालायक आहे, त्याच्यासारखा भिकारी बाप तोच. सद्गुणी अवलाद ही बापाची सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. खिशात 10 रुपये पण पोरग सद्गुणी, बाप टनाटन उड्या मारतो, टनाटन उड्या मारतो, माझं पोरग. यस, सद्गुणी अवलाद बापाची श्रीमंती. बाप कोट्याधीश आहे पण पोट्ट नालायक आहे, अर्ध्या वर्षात झुरून मारतो. बाप काही सहन करतो पण आपल्या डोळ्यापुढं पोरग नंगा नाच करत आहे, बाप सहन करू शकत नाही. का तर बाप जगतो अवलादीसाठी. बापाचं सगळं सुख अवलाद आहे, पण पोट्ट नंगा नाच करायला लागले, बाप अर्ध्या वर्षात झुरून मरतो. आणि पोटी नालायक अवलाद देणं ही बापाला अधर्मानं वागल्याची फेड असते. बाप गुडघ्यात मान घालतो आणि म्हणतो, पोरा या पैशाचं नको असं वाटलं करू, हे पैसे मिळवण्यासाठी मी लय लोकांचे मुंडके मोडलेत. पोरग म्हणतात, जरा दम काढ, जरा दम काढ, तुझंच मुंडकं मोडायचं बाकी. आणि पोरग बापाचं मुंडकं मोडतच, गचोऱ्याला धरतन काढ म्हणतं चावी. पोटी नालायक अवलाद देणे ही बापाला अधर्मानं वागल्याची फेड आहे. लक्ष्मी लांडीला बाडीनं भ्रष्टाचारानं घरात आणली, ती तुमच्या अवलादीला दुर्बुद्धी फोडते, बाई बाटली ताटलीकडे झोपते, पैसा खर्च करायला लावते आणि निघून जाते. शिवाय तुम्हालाही स्वतःला ती व्यसनी बनवते. भ्रष्टाचारी मनुष्य स्वतः व्यसनी बनतो, अवलाद व्यसनी बनते, वाममार्गात पैसा खर्च होतो, पैसा निघून जातो. का तर लक्ष्मीने शपथ खाल्ली, थांबेल तर कृष्णापाशी. कृष्णाने शपथ खाल्ली, थांबेल तर नीती आणि भक्तीपाशी. घर लबाडाचे, भ्रष्टाचारी माणसाचं आहे, लबाडाच्या घरात नीती नाही, भक्ती नाही, म्हणून कृष्ण गुप्त रूपाने नाही, तिथं कृष्ण नाही. मग लक्ष्मी म्हणते, मला तर आणलंय, निघून जायचं कसं? दायाद, भाऊबंद वाईटावर टपतात, लक्ष्मी अवलादीला दुर्बुद्धी फोडते, बाई बाटली ताटली इकडे झुकवते, पैसा खर्च करायला होते वाईट मार्गात, लक्ष्मी निघून जाते, तुम्ही भिकायला लागतो. पहिला शत्रू दायाद. दायाद चोर, दुसरा शत्रू चोर, लबाडीच्या धनाची चोरी होते. दायाद चोर राजा, लबाडीच्या धनावर इन्कम टॅक्सची धाड पडते, नाही तर ईडीवाले मागे लागतात, नाहीतर मोदी साहेब नोट बंद करतात. मोदी साहेब नोटबंदी करतात. 8 नोव्हेंबर 2017 8 वाजले होते, मोदी साहेब टीव्हीवर आले आणि म्हणाले त्यांच्या स्टाईलमध्ये, आज से 500 और 1000 की नोट चलन से बाद होगी.
पायाखालची जमीन सरकली, पायाखालची जमीन सरकली. गोदामाचे गोदामं भरले होते पैशाने, 500 आणि 1000च्या नोटाने. पैसा गंगेत व्हायला, जाळला. 2.5 लाखापेक्षा जास्त जर बँकेत भरले तर जेलात जावं लागेल. पैसा गंगेत व्हायला, जाळला. दायाद चोर राजा. दायाद चोर राजा. राजा काय असतो आम्हाला नोटबंदी झाल्यावर कळालं. आम्ही म्हणायचं पंतप्रधान मारली फुली गेले बसले दिल्लीत, त्याचा आमचा काय संबंध? मग काय संबंध? नोटबंदी झाली तेव्हा तुम्हाला कळलं की राजा काय असतो, पंतप्रधान काय असतो. आणि म्हणून राजा हा तिसरा शत्रू आहे. पहिला दायाद, आपण बोललो भाऊबंद वाईटावर टपतात, अवलाद वायाला जाते. हा झाला दायाद. दायाद चोर, त्या धनाची चोरी होते, लबाड्याच्या धनाची चोरी होते. दायाद चोर. तिसरा राजा. राजा म्हणजे इन्कम टॅक्सची दाढ पडते, ईडी मागं लागते, नाही तर नोटबंदी होते. दायाद चोर राजा. आगी, चौथा आगी, त्या धनाला आग लागून नाहीसं होतं. पाचवा दायाद चोर राजा आगी. पाचवा अधर्मे रोग संचरे अंगी. हे 5 जण 5 विभागी, द्रव्यनाशा लागी पावती. शब्द आहे का? द्रव्यनाशा लागी पावती. पाचवा अधर्मे रोग संचरे अंगी. लबाडीन पैसा घरात आणलाय भ्रष्टाचाराने, त्या लबाड माणसाला नाना प्रकारचे रोग होतात, आणि ते रोग दुरुस्त करण्यात त्याचा पैसा खर्च होतो, तो माणूस बेकार लागतो. आणि मग बघा, लबाडाच्या घरातला दवाखानाच बंद होत नाही. लबाडाच्या घरातला दवाखानाच बंद होत नाही. ज्याच्या घरात सारखा दवाखाना चालू आहे, समजून घ्यायचं लबाडीन पैसा घरात येतो. किंवा लबाडीन पैसा घरात आणला, सारखा दवाखाना मागं लागतो, डॉक्टरची मजा होती. अधर्मे रोग संचरे अंगी. तुका म्हणे पापे येती रोगाचे रूपे. तुका म्हणे पापे येती रोगाचे रूपे. पाप केले, पाप रोग घेऊन येईल. अधर्मे रोग संचरे अंगी. अधर्म केलाय, जीवनात रोग येतील. आणि म्हणजे जे कसलेले भ्रष्टाचारी असतात, कसलेले भ्रष्टाचारी, ते आपल्या शर्टाचे बटणं काढतात आणि म्हणतात आपल्यासारख्याला, साहेब बघा नाही काळं काळं माझ्या छातीवर. काय हो काळं काळं? आपण म्हणतो काय होते? ते म्हणतो बघा नाही काळं काळं. आपण म्हणतो काय होते? ते म्हणतो साहेब माझं 2 वेळेस बायपास झाले. माझं 2 वेळेस बायपास झाले. अरे 2 वेळेस नाही, 3 वेळेस होईल ना. 3 वेळेस होईल ना. तुझं नाहीत का आमचं होईल का? अधर्म केलास. अधर्मे रोग संचरे अंगी. तो का म्हणे पापी येते रोगाचे रूपे. पाप केलेस, अधर्म केला, जीवनात रोग येईल, आणि ते रोग दुरुस्त करण्यात तुझा पैसा संपेल, तू बेकार लागशील. आणि मग अधर्मानं पैसा घरात आणलाय, लबाडीन पैसा घरात आणलाय. तुकोबाराय म्हणतात तुझ्या भाग्याचा ऱ्हास होईल, तो पैसा निघून जाईल, आणि एक ना एक दिवस तू भिकार लागशील. कसा भिकार लागशील? दायाद चोर राजा आगी, अधर्मे रोग संचरे अंगी, या 5 शत्रूच्या मार्फत. नीट आहे का? पहिलं चरण काय तुकोबारायचं अभंगाचं? परद्रव्य परणारीचा अभिलाष, येथून या ऱ्हास सर्व भाग्य. तुकोबाराय म्हणतात की परस्त्री भोगली आणि दुसऱ्याचा पैसा लबाडीने भ्रष्टाचाराने घरात आणला, तर त्या दिवसापासून तुझा डाऊन काउंट सुरू होतो. डाऊन काउंट, खाली चढता नाही, खाली तुझ्या नशिबाला उतरती कळायला लागते. परस्त्री भोगली आणि दुसऱ्याचा पैसा भ्रष्टाचारानं लबाडीने घरात आणला, तर त्या दिवसापासून त्या माणसाच्या भाग्याचा ऱ्हास सुरू होतो. नशीब त्याच्यावर रुजतं, नशिबाला उतरती कळायला लागते, आणि एक ना एक दिवस तो भिकायला लागतो. तो कसा लागतो भिकायला? तर लक्ष्मी त्या माणसाच्या जीवनात 5 शत्रू सोडते. का? तर लक्ष्मीने शपथ खाल्ली मी थांबेल तर माझा नवरा कृष्णापाशी, आणि कृष्णाने शपथ खाल्ली मी थांबेल तर नीती आणि भक्तीपाशी. मग भ्रष्टाचारी करप्ट लबाड माणसाचं घर आहे. या लबाडाच्या घरात नीती नाही, भक्ती नाही, मग तिथं कृष्ण नाही. मग लक्ष्मी म्हणते मला तर आणलंय, मग निघून जायचं. कसं जायचं? लक्ष्मी 5 शत्रू मागे सोडते. कोणते? दायाद चोर राजा आगी, अधर्मे रोग संचरे अंगी, हे 5 जण 5 विभागी, द्रव्यनाशा लागी पावती. हे 5 शत्रू तुमच्या जीवनात सोडते लक्ष्मी. तुमच्या पैशाचा नाश करते आणि तुम्हाला भिकार लावते. पन्हाळ्यातून आलं आणि मोरीतून गेलं, याला म्हणतात हरामाचं पचत नाही. हरामाचं पचत नाही. आणि मग भ्रष्टाचारी मनुष्य चारी बाजूने होरपळला जातो. बघा, भ्रष्टाचारानं पैसा आणलाय, आणताना मजा वाटली, पण कसा होरपळलाय? भ्रष्टाचारी मनुष्य कसा होरपळतो? भाऊबंद वाईटावर टपले, अवलाद व्हायला गेली, तो स्वतः व्यसनी बनला, अवलाद बी व्यसनी बनली.
त्याला नाना प्रकारचे रोग झाले, सगळा पैसा खर्च झाला, लबाडीन पैसा घरात आणलाय, याचं पाप एकट्याच्या माती राहिलं, शेवटी नरकाला गेला. काय पदरात पडलं? याचा अर्थ भ्रष्टाचारी मनुष्य चारही बाजूनी होरपळला जातो, त्याच्या पदरात काहीच पडत नाही. का? तर ज्या दिवशी भ्रष्टाचार केला आणि परश्री भोगली त्या दिवसापासून त्याच्या भाग्याचा ऱ्हास होतो. नशीब त्याच्यावर रुजतं, नशिबाला उतरती कळा लागते आणि तो भिकार लागतो. आणि म्हणून भ्रष्टाचार करू नका, परस्त्री भोगू नका आणि भ्रष्टाचार करू नका. अन्यथा या 5 शत्रूमार्फत, कोणते? दायाद, चोर, राजा, आगी, अधर्मय, रोग, संचर, अंगी, या 5 शत्रूमार्फत तुमच्या धनाचा नाश होईल, तुम्ही भिकार लागाल, घर व्हायला जाईल. आणि मग धन हे धर्मानं मिळवा. धर्म हा धनाचे कवच असतो. धर्म हा धनाचं कवच असतो. आपल्या धनाला धर्माचं कवच नेसवा. नाथ महाराज लिहितात की जयाच्या द्रव्यासी जाण नाही धर्माचे संरक्षण, ते काळेची होय क्षीण तेचे लक्षण हरी सांगे. करुणी सायास जोडला अर्थ बहुवस, त्याशी अधर्मे आला नाश तोची विलास हरी सांगे. अधर्मानं मिळवले, अधर्मच धनाचं कवच बनतो आणि अधर्मच त्या धनाचा नाश करतो. तो अधर्म चोराला जाऊन सांगतो, या घरात अधर्माचं धन आहे, जाण चोरी कर, कारण अधर्म धनाचं कवच आहे. अधर्मानं धन मिळवले, लबाडीने मिळवले, ती लबाडी अधर्म धनाचं कवच बनतो, तुमच्या धनाचा नाशही करतो. पण धर्मानं धन मिळवले, धर्म धनाचं कवच बनतो आणि पिढ्यानपिढ्या त्या धनाचं रक्षण करतो. धर्म हा धनाचं कवच असतो. आपल्या धनाला धर्माचं कवच नेसवा, अर्थात धन इमानदारीने धर्माने मिळवा. धर्म धनाचं कवच बनेल आणि पिढ्यानपिढ्या त्या धनाचं रक्षण करेल. पण अधर्मानं आणले, लबाडीनं आणले, भ्रष्टाचारानं आणले, अधर्मानं आणले, अधर्मच धनाचं कवच बनतो. आणि अधर्म नाना प्रकारे, हे 5 शत्रू आणि इतर काही गोष्टी, या सगळ्या शत्रूमार्फत या धनाचा नाश करतो आणि तुम्ही भिकार लागता. आणि म्हणून तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात की परद्रव्य परणारीचा अभिलाष, इथून या राहस सर्व भाग्य, इथून या राहस सर्व भाग्य. नाथ महाराज बोलतात की स्वयशीनता अहोराती, अद्रष्टा वेगळी अनुभरी प्राप्ती, कदा न चढे कोणाच्या हाती, हे साधक जाणती सज्ञान. हो, नीट आहे का? स्वयशीनता अहोराती, अद्रष्टा वेगळी अनुभरी प्राप्ती, कदा न चढे कोणाच्या हाती, हे साधक जाणती सज्ञान. नशिबात आहे तेवढंच मिळेल, त्यापेक्षा एक फुटकी कवडी अधिक मिळणार नाही. आणि नशिबापेक्षा अधिक जर आणलंच लबाडीने तर ते टिकणार नाही. या 5 शत्रूमार्फत, दायाद, चोर, राजा, आगी, या 5 शत्रूमार्फत त्याचा नायनाट होईल, तुम्ही भिकार लागाल. हरामाचं पचतच नाही. कपाळावर जे लिहिले तेवढंच तुम्हाला मिळेल. ज्ञानोबांनी खडसावून सांगितले का ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरेपण धुतले फिटवण्याने. जसा काळा आणि गोरा रंग कशानंच घालवता येत नाही, तसं कपाळावर जी श्रीमंत्याने गरिबी लिहिली किंवा अन्य भोग लिहिले ते कशानंच मिटवता येत नाही. या सटविनी 5व्या दिवशी कपाळा लिहून गेली की तुला एवढी श्रीमंती मिळेल, यापेक्षा अधिक नाही, तेवढी जरूर मिळते, पण तिच्यापेक्षा जास्त जर श्रीमंती तुम्ही लबाडीने घरात आणली तर या 5 शत्रूमार्फत त्याचा नाश होतो आणि तुम्ही भिकार लागतो. पण परद्रव्य परणायचा अभिलाष करू नका, शेवटी भिकार लागता, घर व्हायला जातं, वाटोळं होतं. हां, परद्रव्य परणारीचा अभिलाष टाळा. या उलट काय करा? परद्रव्य परणारी यांचा धरी विटाळ. तुकोबाराज बोलतात परद्रव्य परणारी यांचा धरी विटाळ. फायदा काय? तर देव भाग्य घरा येती, संपत्ती त्या सकळा, तुका म्हणे ते शरीर घर भांडार देवाचे. बघा कशी तुलना आहे. परद्रव्य परणारीचा अभिलाष केला तर भाग्याचा ऱ्हास होतो, नशीब तुमच्या रुजतं, तुम्ही भिकार लागता. आणि परद्रव्य परणारीचा विटाळ धरला तर फायदा काय? देव भाग्य आणि संपत्ती घेऊन तुमच्या घरात येतो. देव तुमच्या घरातून तुमच्या हृदयात वास करतो आणि तुमच्या हृदयात कायमचा राहतो. अर्थात परद्रव्य आणि परणारीपासून दूर राहिलं तर तुम्हाला श्रीमंती आणि भाग्य तर लाभतं, पण देव तुमच्या हृदयात राहायला येतो, तुम्हाला भगवंताची प्राप्ती होते. आणि म्हणून तुकोबारांनी पूर्ण गाथा पॉझिटिव्ह लिहिली, असं करा, असं करा, असं करा, देव भेटेल. पण एकच अभंग निगेटिव्ह लिहिला की असं करू नका, असं करू नका, देव भेटेल. आणि तो एकच अभंग आहे, परद्रव्य परणारी यांचा धरी विटाळ. सगळी गाथा पॉझिटिव्ह, असं करा, असं करा, देव भेटेल. एक अभंग निगेटिव्ह की असं करू नका, देव भेटेल. आणि तो आहे
परद्रव्य परणारी यांचा धरी विटाळ. साधने तरी हीच दोन्ही जो कोणी साधील, काय परद्रव्य परणारी यांचा धरी विटाळ. फायदा काय? देव भाग्य घरा येती संपत्ती त्या सकळा, तुका म्हणे ते शरीर घर भांडार देवाचे. घर भांडार देवाचे. दुसऱ्याची बहीण दुसऱ्याचा पैसा यापासून दूर राहा. फायदा काय? तर देव भाग्य घरा येती संपत्ती त्या सकळा, तुका म्हणे ते शरीर घर भांडार देवाचे. दुसऱ्याची बहीण दुसऱ्याचा पैसा यापासून दूर राहा. फायदा काय होतो? देव भाग्य आणि संपत्ती घेऊन घरात येतो. पुढे तुमच्या घरात बी राहायला येतो. घरातून हृदयात प्रवेश करतो. तुम्हाला भगवंताची प्राप्ती होते. तात्पर्य दुसऱ्याची बहीण दुसऱ्याचा पैसा यापासून दूर राहिलं तर धन दौलत संपत्ती भाग्य सगळं लाभतं आणि देवाची प्राप्ती होते. इतका मोठा फायदा आहे परद्रव्य परणारी याचा विटाळ धरण्याचा. आणि म्हणून तुम्हाला मढ्याचा विटाळ धरायचा, धरा, नाही धरायचा नका धरू. विटाळशीचा विटाळ धरायचा, धरा, नाही धरायचा नका धरू. बाळातनीचा विटाळ धरायचा, धरा, नाही धरायचा नका धरू. या 3 गोष्टीचा विटाळ वाटलं धरा, नाही तर नका धरू. पण 2 गोष्टीचा विटाळ मात्र आवर्जून धरा. कोणत्या? परद्रव्य परणारी यांचा धरी विटाळ. यांचा धरी विटाळ. बाकीचा कोणता विटाळ वाटलं धरा, नाही तर नका धरू. पण 2 गोष्टीचा विटाळ जरूर धरा. कोणता? दुसऱ्याची बाई आणि दुसऱ्याचा पैसा, या 2 गोष्टीचा विटाळ जरूर धरा. दुसऱ्याच्या पैशाला चुकूनही हात लावू नका. दुसऱ्याच्या बाईला चुकूनही हात लावू नका. फायदा काय? दुसऱ्याच्या पैशाला चुकून हात लावू नका. दुसऱ्याच्या बाईला चुकून हात लावू नका. फायदा काय? देव भाग्य घरा येती संपत्ती त्या सकळा, तुका म्हणे ते शरीर घर भांडार देवाचे. घर भांडार देवाचे. कशी तुलना आहे बघा. परद्रव्य परणारीचा अभिलाष इथून या रास सर्व भाग्य. परद्रव्य परणारीचा अभिलाष केला तर भाग्याचा रास होतो, तुम्ही भिकायला लागता. आणि परद्रव्य परणारीचा विटाळ धरला तर भाग्य फळफळतं. देव भाग्य घेऊन घरात येतो, श्रीमंती घेऊन घरात येतो. आणि देव तुमच्या घरी राहायला येतो, हृदयात प्रवेश करतो, तुम्हाला मुक्ती मिळते. आम्हाला शहाणा होण्याची गरज आहे. आम्हाला शहाणा होण्याची गरज आहे. आणि म्हणून दुसऱ्याचा पैसा आणि दुसऱ्याची बाई यापासून सदैव दूर राहा. तुकोबारायाने आम्हाला सावध केलंय. तुकोबारायाने आम्हाला सावध केलंय की बाबा दुसऱ्याची बाई दुसऱ्याच्या धनापासून दूर राहा. अन्यथा नशीब रुसेल. नशिबाला उतरती काढायला लागेल आणि जरूर एक ना एक दिवस तुम्ही भिकायला लागाल. म्हणून सदैव असा विचार करा की परा या नारी आम्हा रखमाई समान, वमनावनी धन नेशमानी. दुसऱ्याचं धन उलटीपेक्षा तुच्छ आहे, हात लावू नका. पराई नारी ही साक्षात आम्हाला रुक्मिणी माता आहे. आणि म्हणून काही गोष्टी लक्षात ठेवावं की आमच्या खिशात पैशाचा खळखळाट असावा. आमच्या खिशात पैशाचा खळखळाट असावा, पण या पैशामागं कोणाचा तळतळाट नसावा. तळतळाट नसावा. माझं वाक्य नीट ऐका. आमच्या खिशात पैशाचा खळखळाट असावा, पण या पैशामागं कोणाचा तळतळाट नसावा. तळतळाट नसावा. तळतळाटानं भाग्य रुजतं, नशिबाला उतरती काढायला लागते, दलिंद्री येते, दारिद्र्य येतं. भ्रष्टाचार करताना कुणाकडून लबाडीन पैसे घ्यायलेत, पैसे घेताना सहज त्याच्या डोळ्यात बघा. तुम्ही समोरच्याकडून लबाडीन पैसे घ्यायलेत, भ्रष्टाचार पैसे घ्यायलेत, त्याच्या डोळ्यात बघा. समोरच्याच्या डोळे बोलतात, डोळे म्हणतात घे, डोळे म्हणतात घे, पण तुझं वाटोळं होईल, तुझं वाटोळं होईल. डोळे बोलतात, डोळे बोलतात. हा डोळ्याचा तळतळाट आहे, तळतळाट आहे. म्हणून खिशात पैशाचा खळखळाट असावा. खिशात पैशाचा खळखळाट असावा, पण या पैशामागं कोणाचा तळतळाट नसावा. तळतळाट नसावा. वाटोळं होतं, वाटोळं होतं, भिकायला लागतात. तळतळाट नसावा. आणि म्हणून भावाचं, गावाचं आणि देवाचं कधी खाऊ नये. कोणाचंच खाऊ नये, कोणाचंच खाऊ नये. पचत नाही, वाटोळंच होतं. पण त्यातली त्यात भावाचं, गावाचं आणि देवाचं कधी खाऊ नये, पचत नाही, वाटोळं होतं, वाटोळं होतं.
भावाचं खाऊ नका, गावाचं खाऊ नका, देवाचं खाऊ नका. उगा वर्गाने करायच्या, देवाच्या नावाखाली पैसे हाणायचे. देवाचं खाऊ नये, देवाला लावा, देवाचं खाऊ नये. भावाला लावा, भावाचं खाऊ नये. गावाला लावा, गावाचं खाऊ नये. आणि खाल्लं तर वाटोळं होतं. पण भावाचं, गावाचं आणि देवाचं कधी काही खाऊ नका, वाटोळं होईल. परस्त्री ही माणसाचं एक फार मोठं आकर्षण आहे. माणसाला निसर्गतः शाप आहे म्हणलं तरी चालतं. अभंगात 2 शब्द आलेत प्रामुख्याने, परद्रव्य, परनारी. परद्रव्य, परनारीचा अभिलाष, इथून या रास सर्व भाग्य. परद्रव्य परनारीचा अभिलाष केला, अर्थात दुसऱ्याची बाई भोगली, दुसऱ्याचा पैसा लबडीने लुटला तर भाग्याचा रास होतो. अर्थात नशीब तुमच्यावर रुजतं, नशिबाला उतरती कळायला लागते. तुम्ही भिकायला लागता, तुम्हाला दलिंद्री येते, दारिद्र्य येतं. इथं परद्रव्य आणि परनारी असे 2 ठळक शब्द आहेत आणि 2 शब्दाच्या भोवतीचा अभंग फिरतो. माणसाला निसर्गतः परनारीचं आकर्षण आहे. घरात लक्ष्मी समान सुंदर पत्नी हात पसरून उभी असते. मनुष्य सहसा तिच्याकडे डोंकावून पाहत नाही आणि परक्याच्या बाईच्या मागे लागतो. नाना बोले, नवी आवडीचे निभरे, कामुक निज वनिता विसरे. नवी आवडीचे निभरे, कामुक निज वनिता विसरे. परक्याची बाई आवडली तर मनुष्य आपल्या बायकोला विसरतो. नरबाराचे शब्द आहेत, माझा काही पदार्थ नाही आहे. घरात लक्ष्मी समान सुंदर पत्नी हात पसरून उभी आहे, तरी तुम्ही परस्त्रीच्या मागे धावता का? हे अर्थाचे अनर्थ असतात. पैशाला शाप आहे. अर्थाचे एकूण 15 अनर्थ आहेत. मोजा कांडर मी